रोज जगायला किती खर्च येतो याचं उत्तर आपल्याकडे बहुतेकदा नसतं आणि हेच उत्तर स्थानाप्रमाणे बदलतही राहतं। मात्र सध्याच्या एका अहवालानुसार दिल्ली आणि मुंबई ही शहरं जगण्यासाठी सगळ्यात महागडी म्हणून ओळखली जातात। मुंबईत राहत्या घरापासून ते घरातल्या किराणा सामानाच्या किमती अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढल्यात। बघूया त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। दिल्ली आणि मुंबई सर्वाधिक महागडी शहरं। मुंबईत दिल्लीपेक्षा 20,000हून जास्त खर्च। कोलकाता हैदराबाद देशातील स्वस्त शहरं। अमेरिका इराण युद्धाच्या झळा भारतात बसू लागल्यानंतर महागाईचे चटके ऐन उन्हाळ्यात जाणवू लागलेत। अशात देशातील महानगरात आणि मेट्रो शहरात कोणतं शहर सर्वाधिक महागडे आहे आणि कोणतं शहर राहण्यासाठी स्वस्त आहे याची आकडेवारी समोर आली आहे। या आकडेवारीनुसार मुंबई हे देशातील सर्वाधिक महागडे शहर असल्याचं समोर आलंय। या महागड्या शहरांच्या यादीत पुणेही आहे। मुंबईमध्ये घराच्या भाड्यांसाठी मोठी रक्कम तर द्यावी लागतेच, त्यासोबतच किराणा सामानही इतर ठिकाणांपेक्षा महाग आहे। महानगरातील साधारण मासिक खर्च: मुंबई 30,000 ते 60,000, दिल्ली 22,000 ते 50,000, पुणे 25,000 ते 45,000, बंगळुरू 20,000 ते 50,000, चेन्नई 15,000 ते 50,000, कोलकाता 20,000 ते 40,000, हैदराबाद 12,000 ते 50,000। महिन्याला होणाऱ्या सरासरी खर्चाचा विचार केला तर मुंबई, पुणे, दिल्ली ही महागडी शहरं असल्याचं दिसतंय, तर कोलकाता आणि हैदराबाद ही शहरं त्या तुलनेत स्वस्त असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईमधील घराच्या किमती, घरभाडं, प्रवास खर्च, किराणा सामान आणि रोजचे खाणेपिणे या निकषावर मुंबई महागडी असल्याचं दिसतंय। घरावर घ्यायची म्हटलं तर आता जो टॅक्स आहे, आता वाढणारा टॅक्स 60% वरती जातोय, त्याच्यामुळे लोकांनी घरं कशी घ्यायची गरीब माणसाने। इथं जो श्रीमंत वर्ग आहे हा श्रीमंतच होत चाललाय आणि गरीबच राहतलाय। त्या 1500 मध्ये घर चालत होतं, पण आता तो पगार झालाय 20,000 पर्यंत, पण त्याच्यामध्ये पण ते पुरत नाही अशी अवस्था आहे। कारण मेंटेनन्स, डॉक्टरकडे गेला तर डॉक्टर 50 रुपयामध्ये होत होतं, आता 150-200 रुपये हात लावत नाही। म्हणजे एवढी महागाई जर गेली तर सर्वसामान्य व्यक्तीने ते कसं करायचं? सगळ्या गोष्टींमध्ये महागाई होत चालले, घरापासून म्हणा किंवा खाण्यापासून कपड्यापासून सगळ्याच गोष्टी महाग होत चालल्यातच। बदल म्हणजे भरपूरच बदल झालाय। महागाई तर एकदम जगाच्या वेगळीच झाली आणि सरकारने जे मदत कार्य करायचं सोडून ते केलेलं नाहीये। महागाई भरपूर वाढलेली आहे। आता जस्ट आमचे दुधाचे भाव पण वाढलेले आहेत, डिझेल भाव वाढलेले आहेत, सिलेंडर शॉर्टेज आहे, मुंबई राहणं पुष्कळ कठीण चाललेलं आहे। घरांचे हप्ते आणि घर भाड्यामुळे दरमहा खर्चात मुंबई देशात आघाडीवर आहे। कोलकाता मात्र केवळ घर स्वस्ताईमुळे सर्व मेट्रो महानगरांमध्ये परवडणारं ठरतं। मुंबई महानगरात आणि पश्चिमेच्या उपनगरात भाडेवाढ मोठ्या प्रमाणात सुरू असल्यानं मुंबई अधिक महागण्याची शक्यता आहे। गेल्या 1-1.5 वर्षात बघायला गेलोय तर सगळ्यांना वाटतं की आपलं घर असलं पाहिजे आणि लोक बुकिंग करतायत, पण आता बिकॉज ऑफ दॅट थिंग रेट्स वाढत गेले पोस्ट कोविड आणि लोक द्यायला लागलेत पैसे थोडे थोडे, तर रेट्स वाढत गेले। आता काय असतं की बिल्डर्स ला कसं असतं की प्रोजेक्टमध्ये 50% पण जर का विकले गेलेत फ्लॅट्स तरी त्यांची प्रॉफिट रिकवर होते, तर ते लोक ऑब्व्हियसली थोडंसं रेट्स पकडून बसलेले आहेत आणि त्यामुळे अनअफोर्डेबल होत चाललेलं आहे ही गोष्ट। अमेरिका इराण युद्धाच्या झळा भारताला बसू लागल्यानं महागाई येत्या काळात आणखी वाढण्याची भीती आहे। गॅस सिलेंडरच्या वाढत्या दरांमुळे हॉटेलमधील अन्नपदार्थ आणि रस्त्यावरील फास्ट फूडचे दरही वाढलेले आहेत। पेट्रोल डिझेलची दरवाढ झाली तर त्यामुळे सगळ्याच वस्तूंचे दर महागण्याची शक्यता आहे। मुंबई महानगरातल्या धावपळीत स्पर्धेत सहभागी होत करिअर करणाऱ्यांना या महागाईच्या झळा सोसाव्या लागण्याची शक्यता आहे। घरात लागणाऱ्या साबणापासून ते गॅस सिलेंडर पर्यंत, जोपर्यंत आपण अन्न खातो त्या अन्नापर्यंत सर्वच गोष्टींचे जे रेट्स आहेत ते वाढताना आपल्याला पाहायला मिळतात। अनेक ठिकाणी गाड्या रस्त्यावरती धावत आहेत, त्या गाड्यांचे CNG असू दे किंवा पेट्रोल डिझेल असू दे ते सुद्धा रेट वाढताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे मुंबई आता सर्वसामान्य लोकांना परवडणारे आहे का असा प्रश्न जो आहे तो निर्माण होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। सतीश सोबत नंदकिशोर गावडे, पुढारी न्यूज, मुंबई।